माझं कोणाशी तरी भांडण झालं किंवा कोणीतरी माझ्याशी भांडलं, याला मी जबाबदार आहे. माझं कोणाशी तरी भांडण झालं किंवा कोणी माझ्याशी भांडलं, याला मी जबाबदार आहे. माझी चूक असू शकते, माझी चूक नसू शकते. चूक असली तरी मी जबाबदार आहे, चूक नसलो तरी जबाबदार आहे. कारण काय? कारण मी भांडण्याची वेळ माझ्यामुळे आली, किंवा जे काही माझी चूक होती म्हणून भांडण झालं, चूक नव्हती तरी भांडण झालं, माझी चूक नव्हती म्हणून भांडण झालं, हे त्या व्यक्तीला असं का वाटलं की माझ्याशी भांडावं? असं त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये काय घडलं की त्याला वाटलं माझ्याशी भांडावं? तर याबाबत आपण विचार करावा. आता हे सगळं आपल्याला आध्यात्मिक विचारांवर जावं लागतं. तर आयुष्य जे आपण करतो ना, ते करावं लागतं म्हणून करतो. आपण अलाराम मिटिंगला येतात किंवा ए मिटिंगला येतात, आज आपण इथे आला आहात, यावं लागतं म्हणून येतात, बरोबर आहे की नाही? हे यावं लागतं म्हणजे ओझं झालं की नाही? कारण मी नाही आले नाही, हिने तर मला सांगितलं ये म्हणून, यांनी तर मला बोलवलं, माझी इच्छा नाही, पण त्याला नाही कसं म्हणायचं? तर बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारे करावं लागतं म्हणून करतो, पण आपल्या लक्षातच येत नाही की मी करावं लागतं म्हणून करतो आहे. म्हणजे करावं लागतं म्हणून मी करतो आहे, याच्यामुळे काय परिणाम होतो? मला जरा फायदा मिळत नाही, एक ओझं असतं. तर घरातलं काम आहे, मग ते करावं लागतं म्हणून आपण करतो, मग आपला थकवा येतो, आपला निरुत्साह वाटतो. आपल्याला पत्नीने काही काम करायला सांगितलं की आपल्याला चिडचिड येते, बाहेरून आपण थकून आलेलो असतो संध्याकाळी, आणि आपल्याला चहा हवा असतो, आणि पत्नी काम सांगते तुम्ही हे 2 मिनिटात काम करूया, मी तोपर्यंत चहा हवा, तेवढ्याला आपल्याला त्रास वाटतो. हे का होतं? तर आपण असहाय्य असतो. तर लक्षात घ्या की आपण रोज केव्हा असहाय्य होतो याचं भान ठेवायचं आपण. आणि असहाय्य झालेला मनुष्य, कल्पना करा तुमचं पोट दुखतं आहे, कल्पना करा तुम्ही थकलेलं आहे, कल्पना तुम्हाला चक्कर येतं आहे, कल्पना करा तुम्हाला घाम येतो आहे, कल्पना करा की तुम्हाला अस्वस्थ वाटतं आहे, कल्पना करा की तुमच्या कामामध्ये तुमचं मन लागत नाही आहे, कल्पना करा की आज एच्या मीटिंगला जाणं आवश्यक आहे पण फार महत्त्वाचं काम आहे. अशा स्थितीत आपल्याला असहाय्य वाटतं, आणि हे असहाय्य वाटणं आपल्याला टाळता आलं पाहिजे. कारण हे असहाय्य वाटणं भांडणाचं मूळ कारण आहे. हे असहाय्य वाटणं आपल्याला आपल्या नियंत्रणामध्ये वागायला भाग पाडतं. हे असहाय्य कारण असणं आपल्याला बेजबाबदार बनवत असतं. म्हणून असहाय्य माणसं असहाय्य होऊन नको त्या राजकीय पार्टीला मतदान करतात, पण द्यावंच लागतं. किंवा माणसं असहाय्य होऊन काही ठराविक गोष्टी करतात, नको ते बोलतात, भीती वाटते त्यांना. कारण असहाय्यता काय निर्माण करते? अस्तित्वाची चिंता, आपल्या सुरक्षिततेची चिंता. तर सुरक्षिततेसाठी म्हणजे अस्तित्वासाठी माणसं जगतात. म्हणून आपण ए मीटिंगला येतो तर बऱ्याच वेळा असहाय्य असतो की दारू सुटायला पाहिजे, दारूमुळे माझं एवढं नुकसान झालं आहे. तर आपल्याला असहाय्यतेतून पॉवरफुल व्हायचं आहे. मग आपण जसजसं आधी स्वीकारतो, हो मला दारूची समस्या आहे, दारूच्या समस्येसमोर मी असहाय्य आहे, मग आपण हे जेव्हा समजतो असहाय्य आहे, जेव्हा आपण स्वीकारतो ना, तेव्हा आपल्यामध्ये पॉवर यायला लागते आणि आपली असहाय्यता कमी व्हायला लागते. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं, नवीन सदस्यांना वाटतं की मी दारुडा आहे असं स्वतःला म्हणून घेणं, स्वतःचं नाव सांगणं म्हणजे माझं पॉवर आणखी कमी करणं. मी कशाला म्हणू, केलं पाहिजे का? सुरुवातीच्या मीटिंगमध्ये आम्हाला ही समस्या यायची, आणि कधी कधी लोक मीटिंग उधळून टाकायचे नवीन आलेले सदस्य. असं कसं म्हणायचं की माझं नाव असं असं आहे, मी असं एक दारुडा आहे? नाही म्हणणार आम्ही. किंवा पहिल्या सुरुवातीच्या मीटिंगमध्ये आपण जेव्हा महिलांना इन्व्हाइट करतो, त्यांना कल्पना असते अलानांची, तेव्हा त्या म्हणतात असं कसं तुम्ही म्हणतात की नवरा दारू पिऊन आला आहे आणि त्याला तुम्ही वाढा आणि त्याच्याशी काही बोलू नका, तो भांडला तरी भांडू नका, त्याने शिवी दिली तरी शिव देऊ नका. तर हे जे विचार निर्माण होते असहाय्यतेतून निर्माण होतात. मग आपण अलानांमध्ये येतो किंवा एमध्ये येतो आणि आपले विचार बदलतात, आपण पॉवरफुल होतो, म्हणून आपण असहाय्यपासून दूर जातो. म्हणून आज तुम्ही मीटिंगमध्ये आलेला आहात तर आपण असहाय्य काही प्रमाणात आहात, आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण सशक्तिमान आहात, आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मविश्वासपूर्ण आहात, आपण खूप मोठ्या प्रमाणात धैर्यवान आहात. म्हणून आपण एकमेकांसाठी आलेलो आहे, एकमेकांना सपोर्ट करतो. आणि हे काय झालं? कारण मनातलं भांडण कमी झालं, कुटुंबातलं भांडण कमी झालं, मुलांसोबतचा वाद कमी झाला. याला तीन मीटिंगला काय यायला लागतात? कारण त्यांची आयडेंटिटी मिळतात, त्यांना त्यांचं कळतं की काय आहे, त्यांना कळतं की आईकडून मी आता अपेक्षा ठेवायला नको, वडिलांकडनं मी आता अपेक्षा ठेवायला नको, मी परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे, मी माझ्या कुटुंबाला जबाबदार आहे, मी माझ्या परिस्थितीला जबाबदार आहे, मी माझ्या अयोग्य आणि अयोग्य हट्टाला जबाबदार आहे, हे त्यांना कळायला लागतं. म्हणून माझी विनंती आहे की याला की आपण यालाटीचा ग्रुप चालू करा, आणि शक्य झालं तर आपण जे आपली मुलं असतात 18 वर्षाच्या वयाची, त्यांना
ॲडल्ट क्लब ऑफ अल्कोहोलिक्ससाठी आपण त्यांना अटेंड करायला सांगा. तिथे त्यांना बराचसा सपोर्ट मिळतो, त्यांच्या जीवनाच्या समस्या सोडवायला बरंच मिळतं. कारण मुख्य समस्या काय आहे की बऱ्याच वेळाने काही त्यांनी लहानपासून पाहिलेलं असतं मुलाला, आपल्या वडिलांची असहायता करून, तरी पण ते दारू प्यायला लागतात. का प्यायला लागतात? कारण त्यांना त्यांची आयडेंटिटी मिळते. त्यांचं स्वतःशीच मनात भांडण चालू असतं, त्यांचं स्वतःशीच कुटुंबात भांडण चालू असतं, आपल्या आईवडिलांशी भांडण चालू असतं, आपल्या करिअरशी भांडण चालू असतं, आणि त्यामुळे ते दारू प्यायला लागतात. भांडण आपल्याला सॉल्व करायचं असेल तर क्षमा मागावी, भांडण कमी करायचं असेल सकारात्मक भाषेत बोलावं, भांडण टाळायचं असेल सहनशील असावं, भांडण टाळायचं असेल सेवा करा. तुम्ही जी व्यक्ती भांडली तिची सेवा करा, तिचं एक काम करा, भांडण आपोआपच कमी होईल. तिची भांडण्याची जी ताकद आणि उत्साह तो आपोआपच निघून जाईल. मग दुसऱ्याच्या टायरमधली हवा कशी काढायची हे लक्षात घ्या. असं नाही की आपल्या घरासमोरच पार्किंग केलं म्हणून हवा काढायची नाही, काढू नका. फक्त त्याला सांगायचं जेव्हा गाडी येईल तेव्हा की तुझ्यामुळे आमचं असं नुकसान झालं, बस बोलू नका. तो पुढच्याच लावणार नाही. पण असं म्हणू नका तुला समजत नाही का, इथे लावायला नको, तुला नो पार्किंगचा बोर्ड दिसत नाही का, वगैरे वगैरे. तर आपल्या भाषेमध्ये बदल करणं गरजेचं आहे, जबाबदार होणं गरजेचं आहे, सहनशील होणं गरजेचं आहे. त्याचसोबत सेवेमध्ये जे काही करायचं ते करणं गरजेचं आहे. पण व्यक्ती जेव्हा भांडते तेव्हा आपल्याला स्वतःपासून आणि त्याला स्वतःला इतरांपासूनही वाचवायचं असतं. स्वतःपासून कसं वाचवायचं? कारण आपण नको त्या शिव्या देणार असतो, नको ते आरोप करणार असतो, नको ते तक्रार करत असतो, नको ते त्याला नावं देणार असतो, का त्याला लहान म्हणून समजून क्या तो दोषपूर्ण आहे समजून त्याशी बोलणार असतो, त्याची स्पर्धा करतो, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. तर हे आपल्याला नको ते टाळायचं असतं. म्हणून आपल्याला त्या पद्धतीने भान ठेवायचं आहे. आणि हे जर केलं ना तर भांडण आपोआपच विरतं. मग जे समजूतदार पती पत्नी असतात ते भांडण झाल्यानंतर सॉरी म्हणतात, ते भांडण झाल्यानंतर माझं काय चुकलं हे स्वतःहून सांगतात, ते भांडण झाल्यानंतर माझे काय गैरसमज होते ते स्वतःहून सांगतात, किंवा मी काय अपेक्षा करत होते स्वतःहून सांगतात, माझ्या ह्या अपेक्षा चुकीच्या होत्या हे माझ्या लक्षात होतं ते सांगतात, मी नको ती इच्छा मनात ठेवली, तुम्ही असं करायला पाहिजे होतं, मला फिरायला न्यायला पाहिजे होतं, पण तुम्ही मला 8 दिवसापासून नेलं नाही म्हणून मला ते चीड आली म्हणून मी बोललं, ते स्वतःहून सांगतात. म्हणजे मी कशी झालेल्या भांडणासाठी जबाबदार झाली हे आपण स्वतःहून सांगितलं. भांडण संपल्यावर तर त्याच्यामध्ये अधिक एक प्रकारची क्लॅरिटी येते, ट्रान्सपरन्सी येते. तर ट्रान्सपरन्सी फार महत्त्वाची असते. आपसामधील ट्रान्सपरन्सी फार महत्त्वाची, प्रामाणिकता फार महत्त्वाची असते. आणि हे शेअर करणं महत्त्वाचं असतं. शेअरिंग आपल्याला केवळ मीटिंगमध्ये करायचं नाही आहे. शेअरिंग आपल्याला केवळ दारूच्या समस्येबाबत कुटुंबात घडलेलं आहे किंवा स्वतःच्याकडे घडलं आहे याच्याबद्दल नाही. आपल्याला जे शेअरिंग करायचं आहे ते आपली आध्यात्मिकता पुढच्या लेवलला नेण्यासाठी करायचं आहे. म्हणून भांडण सोडवताना आपल्याला स्वतःचे भान ठेवायचं आहे. स्वतःमध्ये हे भांडण होऊ नये म्हणून काय परिवर्तन करायला पाहिजे, मी किती सहनशील व्हायला पाहिजे किंवा जबाबदार व्हायला पाहिजे किंवा कोणाशी स्टँड घ्यायला पाहिजे. मग आता कसं आहे की हे सगळं मी थेअरी बोलतो आहे. मग आता मला सांगा की तुम्ही नवऱ्याला 4दा सांगितलं टावेल इथे ठेवू नका, ओला टावेल आहे, बेड खराब होतं, मग तुम्ही कोणत्या शब्दात नवऱ्याला सांगाल की त्याने ऐकावं? ते सांगा आता की बायकोची हातनं भाजी बिघडली, चव चांगली नाही लागत आहे, मग तुम्ही कोणत्या शब्दात बायकोला सांगाल की भाजी बिघडलेली आहे किंवा जेवण करून घ्याल ना, की कसं सांगा? स्वतःवर आपल्याला काम करायचं आहे. हे प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहे की मुलाला सांगितलं तू फ्लश करत चल संडासमध्ये, पण तो नेमकं फ्लश करत नाही. तुम्ही 4दा सांगतो ऐकत नाही. त्याला सांगितलं तुम्ही मोबाईल वापरू नको, मोबाईल फक्त इतक्या वेळापुरता वापरतो, ऐकत नाही. तुम्ही काय बोलाल, कसं बोलाल की त्याने ऐकावं आपलं? कल्पना करा. हे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. आपल्याला त्याला उपदेश नाही द्यायचा आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, उपदेश नाही द्यायचा. उपदेश देणं म्हणजे काय? तुला समजत नाही, मला समजतं. तुला किती वेळा सांगितलं समजत नाही का? सांगून मी थकलो. त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो. त्या व्यक्तीला अपराधीपणाची भावना वाटते, मग तो असहाय्य होतो, नको तसा वागतो. तर आपल्याला याचं भान ठेवायचं आहे की आपल्या बोलण्यामुळे, आपल्या शब्दांमुळे, आपल्या सकारात्मक, आपल्या भावनांमुळे, आपल्या समजूतदारपणामुळे, आपण स्वतः नम्र राहिल्यामुळे, आपण स्वतःहून स्वतःचा कमीपणा स्वीकारल्यामुळे त्या व्यक्तीला पावर येते. मला माहिती आहे की तुम्हाला सांगितलेलं आहे की टावेल ठेवू नका, पण तुमच्या लक्षात नाही राहत आहे. आता तुमच्या लक्षात राहत नाही, त्याला मी काही करू शकत नाही.
आता मला सांगा की तुम्हाला लक्षात राहावं टावेल इथे ठेवणे म्हणून काय करावं? त्यांनाच प्रश्न विचारायचा, आरोप नाही करायचा. कितीदा सांगितलं इथे टावेल ठेवू नका, ओला टावेल ठेवू नका, तुम्हाला समजायला पाहिजे, असं काहीच बोलू नका. आणि समजा त्याने नाही केलं तर तुम्ही उठून बाजूला घ्या, काहीच बोलू नका. आणि 1 तास 2 तास मौन पाळा ना. त्या मौनामध्ये खूप ताकद येऊन जाते. न बोलणं हे बोलणं असतं. काही काळ एकमेकांपासून दूर राहणं हा एक संवाद असतो, एक प्रकारचं औषध असतं एकमेकांचं महत्त्व निर्माण करण्याचं. पण ते असं नाही, जा मी बोलणार नाही, 4 दिवस बोलणारच नाही तुमच्याशी किंवा तुझ्याशी, हे व्यक्त नाही करायचं. त्याच्यामुळे आपला हेतू चुकीचा व्यक्त होतो, समोरच्या व्यक्तीचा आपण अपमान करत असतो, ती व्यक्ती ऐकणारच नाही आहे. म्हणून शेअरिंगचं महत्त्व आहे की तुम्ही जेव्हा ओला टावेल इथे ठेवतात ना, मला अस्वस्थ वाटतं, मला असं वाटतं की तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत, मला असं वाटतं की तुम्ही मला मुद्दाम त्रास देण्यासाठी करता का, माझ्या मनात त्याच्यामुळे चुकीचे विचार येतो. शेअर करा. आलं त्या शेअरिंगमधनं ती कृती आपोआप थांबेल. शेअरिंग इज केअरिंग. म्हणून शेअरिंग फक्त आपल्या समस्यांबद्दलचं नसतं. अल्कोहोलिझमच्या जे काही असतं ते आपल्या मनाबद्दलच असतं, स्वतःच्या मनाला वेगळ्या प्रकारे वेगळ्या उंचीवर येण्यासाठी असतं. मी एक प्रोग्राम अटेंड केला होता, मी त्यावेळेस असेल साधारण 32 वर्षाचा, हॅपी लाईफ. आणि आम्हाला फॉर्म देण्यात आले की तुमच्या जीवनधोरणामध्ये काय काय चुका तुम्हाला आढळतात, तुमच्या जीवनधोरणामध्ये चांगले कोणते गुण आढळतात, तुमच्या जीवनधोरणापासून तुम्ही काय लपवतात आणि तुमच्या जीवनधोरणाला तुम्ही काय नको ते सांगतायत की जे नाही आहे. आम्ही लिहिले फॉर्म, उत्साहाने लिहिले, भरले फॉर्म. आणि नंतर त्या ट्रेनरने एकमेकांचे फॉर्म एकमेकांना दिले. पतीचे फॉर्म आणि पत्नीला आणि पत्नीचे फॉर्म पतीला. झाले की नाही गंमत? आपण एकमेकांना कळलं पाहिजे, आपल्या अंतर्मनामध्ये काय चालू हे कळलं पाहिजे. नवरा काही अंतर्ज्ञानी किंवा बायको अंतर्ज्ञानी नाही आहे, पण हे अंतर्ज्ञान व्हायला पाहिजे. तर शेअरिंग इज केअरिंग, शेअरिंग इज अ पॉवर गिविंग, शेअरिंग इज गिविंग यू अंडरस्टँडिंग अँड शेअरिंग इज मेकिंग यू मोर रिस्पॉन्सिबल. तर शेअरिंगमुळे आपण जबाबदार होतो, शेअरिंगमुळे आत्मविश्वास वाढतो, शेअरिंगमुळे स्वतःचं एक प्रकारचं कृतार्थता जाणवतं, शेअरिंगमुळे स्वतःची पॉवर वाढल्यासारखं वाटतं, शेअरिंगमुळे मन क्लिअर होतं, मनामध्ये ओझंच राहत नाही. शेअरिंगमुळे आपलं असहाय्यता निघून जाते की हो मी कोणातरी ओपन केलं आहे, मी आता माझ्याशी प्रामाणिक आहे. मी माझ्या मनाच्या आतून सरळ असणं, स्वतःशी प्रामाणिक असणं हे परिवर्तनासाठी आवश्यक असतं. आणि हे परिवर्तन होत नाही म्हणून आपण 12व्या पायरीपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला पॉवरलेस वाटत राहतं. आपण ते 2 पायऱ्या पुढे गेलो, 4 पायऱ्या पुढे गेलो, मध्ये आपण 10 वर्षामध्ये राहिलो, या आलानांमध्ये 15 वर्ष राहिलो, तरी आध्यात्मिकतेचा जो अनुभव यायला पाहिजे तो येत नाही. माझा कॉलेज लाईफमध्ये असताना प्रेम झालं होतं, पण त्या मुलींचं लग्न झालं आहे, परंतु तिचे संपूर्ण नंबर मोबाईलवर दिसले की ते वाद घालते. जेव्हा माझा संपर्क मैत्री पुरेसा मर्यादित आहे आणि स्वतःशी प्रामाणिक आहे, यावर मार्गदर्शन करावे. विसरणं हा चांगला मार्ग असतो. विसरणं हे एक प्रकारचा आध्यात्मिक औषधच आहे, आध्यात्मिकताच आहे की ज्या ज्या गोष्टी नको आहेत, ज्या ज्या गोष्टी नकारात्मक आहेत, ज्या ज्या गोष्टी मनामध्ये वाद निर्माण करतात किंवा कन्फ्लिक्ट निर्माण करतात किंवा मनातच भांडण आपल्याशी निर्माण करतात, त्या मेमरीज ते इन्सिडन्स विसरायचे. का विसरायचे? कारण आपण भूतकाळात जगत आहात. आपल्याला अजूनही ते विचार मनात येतात, आपण भूतकाळात जगत आहात. आता आपल्याला वर्तमान काळात जगताना भविष्याकडे पाहून जगायचं आहे. तर आपला भूतकाळ हा भूतकाळातच हवा, आपला भूतकाळ भविष्यकाळात नेऊन आपल्याला जगायचं नाही आहे. थोडक्यात कसं सांगतो तुम्हाला मी, आम्हाला ABCD 8व्या वर्गात शिकवलं आणि 9व्या वर्गात माझ्या टीचरने म्हटलं मला की प्रमोद तुला काय बनायचं ते इंग्लिशमध्ये सांग मला 3 वाक्यांमध्ये. मी घाबरलो, उत्तर नाही दिला व सर मारतील, उत्तर दिलं चुकीचं बोललं मुलं हसतील, कारण इंग्लिश माहिती नाही पुरेशातून. मी म्हटलं वॉकिंग अँड गोईंग, आय वॉन्ट टू बिकम गुड मॅन, माय ध्येय इज टू बिकम गुड मॅन. सगळे हसले मिक्स इंग्लिश बोलल्यामुळे. आणि मग ते मनामध्ये राहून गेलं आणि मग इंग्लिश बोलायचे सातत्याने भीती आयुष्यभर राहिली. कारण तो जो अनुभव होता, सर म्हणाले प्रमोद तुला एवढं समजत नाही का, प्रमोद तू इतका ढ आहे का,
तुला अजूनही बोलता येत नाही 3 वाक्य, 1.5 वर्षापासून इंग्लिश शिकतोय. मग तो प्रमोद इंग्लिश बोलू शकत नाही, तो प्रमोद ढ आहे हे माझ्या मेमरीज मी आयुष्यभर कॅरी केल्या. अशाच प्रकारे आणि मग इंग्लिश बोलणं टाळलं. वर्गात उत्तरच होतं, मेडिकल कॉलेजमध्ये तरी बोलत नव्हतो. शंका विचारायच्या होत्या, शंका विचारताना प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारला गेला, शब्द चुकले तर सगळे हसतील, म्हणून विचारत नव्हतं. तर याला म्हणतात भूतकाळ भविष्यात नेणं आणि स्वतःला कमजोर करणं. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं की जे भूतकाळ तर भूतकाळात ठेवायचं आहे आणि वर्तमान काळात जगताना भविष्यात जगायचं आहे. उद्या मी 4 लोकांना संदेश देणार आहे, अशा भविष्यात जगायचं आहे. उद्या मी माझ्या ॲलाना सदस्यांना अशा प्रकारे सपोर्ट करणार आहे. उद्या मी नवीन आलेल्या सदस्याला वैद्यकीय मदतसाठी अशा प्रकारे सपोर्ट करणार, त्याचं घरी जाणार, त्याच्या मिसेसला समजून सांगणार आहे की हे असं होत असतं, भ्रम होत असतात, बडबड होत असते, हॅल्युसिनेशन होत असतात, डिल्युजन होत असतात, ते 4 दिवस राहणार आहे मग जाणार आहे. तर अशा प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपण अशा पद्धतीने जगायचं आहे. म्हणजे मग मनामध्ये कॉन्फ्लिक्ट येत नाही, मनामध्ये वाद निर्माण होत नाही. एक पालक म्हणून मुलाशी डील करताना सर मुलगा वयाची 15 वर्ष कंप्लीट झालेली आहे. एक पौगंडा अवस्थेतून तोही राहत आहे, त्याची मला जाणीव आहे. एक पालक म्हणून त्याच्याशी वागत असताना मला जी ट्रीटमेंट माझ्या बालपणापासून आतापर्यंत मिळाली ती अतिशय क्रोधाची, वडील मारण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. आता त्याच्या संगोपनाच्या हिशोबानं आता कुठंतरी कुठंतरी अति ओझं घेऊन मुलांच्या बाबतीत घेऊन जगत आहे सध्याच्या पोझिशनमध्ये. त्याचा अतिरेक एवढा होऊन राहिला की मला घराची टी व्ही 3 महिन्यापासून बंद करून ठेवली. मी वंचित आहो, माझ्या म्हातारे 2 आई वडील त्याच्यापासून वंचित आहे. अपेक्षा एवढी का कुठंतरी घराचं वातावरण टी व्हीला पाहता यानं कुठंतरी काही करावं. अति होतंय हे मला समजतंय. कंपॅरिझनली तोही विचार करत असेल की इतर पालकांच्या घरी किंवा इतर बाजूच्या लोकांच्या घरी ती पोझिशन नाही आहे, मग माझ्या घरात ती पोझिशन माझ्या पालकांनी माझ्यावर काय बरं लागावी किंवा काहीतरी असं अति होतं एवढं समजतं. होतं डील करत असताना मला ती ज्या वातावरणात वाढलो ते अशा वातावरणात वाढलो. आता त्या नम्रतेनं किंवा अतिशय समजूतदारपणानं त्याच्याशी डील करणं मला कुठेतरी माझ्यावर झालेल्या संस्काराच्या विपरीत असा काहीतरी म्हणजे माझी अडचण माझी स्वतःशी की काय कसं थोडं कन्फ्युजनमध्ये आहे. हरकत नाही, प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. हा प्रश्न आपल्या सर्वांसाठीच आहे एक प्रकारे. आणि मुलगा काय बोलतो, मुलगा कसा वागतो आणि मुलगा अजूनही भूतकाळामध्ये आहे आणि मुलगा मला दोष देत आहे किंवा मुलगा आम्हाला जबाबदार धरत आहे आणि तो नको ते करत आहे. अशा स्थितीमध्ये त्याने काय करण्यापेक्षा मी काय करणं हे महत्त्वाचं आहे पालक म्हणून. मग मी मुलासोबत मोकळेपणाने बोलतो का? मग मुलाला नावं ठेवणं मी बंद केलं आहे का? मुलाला वारंवार आठवण करून देणं त्याच्याजवळ मी बंद केलं आहे का? किंवा मुलाला वारंवार शहाणपण शिकवणं उपदेश देणं मी बंद केलेलं आहे का? किंवा मुलासोबत मी फिरायला जात आहे का? मुलाला काही हवं आहे तर त्याला जे हवं आहे ते हवं आहे म्हणून मी त्याला देत आहे की त्याची गरज आहे म्हणून देत आहे, ह्यावर विचार करून आपल्याला त्याची चर्चा करायची की बेटा तुला हा मोबाईल हवा आहे, भारी मोबाईल हवा आहे, आपला महिन्याचा बजेट एवढा आहे, तुला काय वाटतं की आपण आता लगेच घ्यायला पाहिजे? तुला काय वाटतं की एवढा भारी घ्यायला पाहिजे का? तू जबाबदारी घे. तू कुटुंबात आपलं उत्पन्न एवढं आहे, या उत्पन्नामध्ये तू खर्च मॅनेज करा, तुझा मोबाईल घे. आपल्याला त्याला आव्हान द्यायचं आहे, आपल्याला आत्मसात घ्यायचं आहे. मला माहिती आहे की तुझ्या मित्रांसोबत असा चांगला मोबाईल आहे, एवढा भारी मोबाईल तुलाही वाटतं, साहजिक आहे. तुला सायकल पाहिजे, सायकल वाटणं साहजिक आहे. तुला पायी जावं लागतं, पायी जाताना त्रास होतो, मला जाणवतं. हे आधी आपण त्याला स्वीकारावं. त्याचा जो काही हट्ट आहे, त्याचं जे बोलणं आहे ते स्वीकारावं. तो आपल्याला दोष देत असेल की तुमच्यामुळे माझं आयुष्य बिघडलं, तुमच्यामुळे मला असं अनुभवायला मिळालं काय त्रास, स्वीकारायचं. आणि मग त्याच्यासाठी आपण आधार द्यायचा. त्याला आपल्याला शिकवायचं नाही आहे. आणि शक्य असेल तेव्हा त्याला ए मीटिंगला आणा, त्याला मद्यपाची मानसिकता त्याला समजून घेऊ द्या. हा आजार मला झाला होता, या आजाराला मी जबाबदार नाही, पण हे जे झालं ते झालं. पालकांना आजार, वडिलांना आजार झाला हे त्याला समजून द्या. ए मीटिंगला आणत चला, कारण तो ए मीटिंगला येणं टाळेल असे होतं. मग अशा स्थितीमध्ये नाही का आपले 2 मित्र आपण घरी इन्व्हाइट करायचे नाश्त्याला, किंवा 2 कुटुंबांना नाश्त्याला इन्व्हाइट करायचं आणि त्यांनी शेअरिंग करायचं. तर त्याच्याशी शेअरिंग नाही करायचं, त्याच्यासमोर शेअरिंग करायचं. पण त्याच्या म्हणजे सोनाराने कान टोचणं म्हणतात. आपण घरी आपल्याला कान टोचता येतात की नाही, पण आपण सोनाराकडे जातो
त्या डॉक्टर घ्यायचं. तशा प्रकारचं आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याला आपण नावं नाही ठेवायचे. तू नेहमी असा वागतो, आता मी दारूपासून दूर आहे, तुला समजायला पाहिजे मी दारूपासून दूर आहे, आता मी तर सगळं चांगलं केलेलं आहे, आता तू असं बोलू नको. आपण त्याला बंधन लावायला नको. तो जे काही बोलतो ते त्याची समस्या आहे, तो असहाय्य आहे म्हणून त्याला असं वाटतं. त्याला त्याची आयडेंटिटी मिळत नाही की मी अशा स्थितीमध्ये कसं वागायला पाहिजे. त्याला ते विचार नाही आहे, त्याचे विचार दूषित झाले, त्या भावना दूषित झाले, त्याच्यामुळे मनाचा दृष्टिकोन दूषित झाले, त्याच्या मनाची पार्श्वभूमी बदललेली आहे, त्याला त्याची पार्श्वभूमीच जाणवत नाही आहे. आणि हे न जाणवल्यामुळे जीवन जगण्याचे उद्देश त्याचे जे आहे ते उद्देश पूर्ण होत नाही. अशा स्थितीमध्ये तो ज्यांच्याकडे समस्या नाही आहे त्याची तुलना करतो. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की धुरून डोंगर साजरं असतं. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही समस्या असतातच. केवळ दारू पिण्यामुळे समस्या आलेल्या असतात असं नाही आहे. ज्यांच्या घरी दारूची समस्या नाही त्यांच्याकडे आत्महत्या करतात मुलांच्या, त्यांच्याकडे मुली पडून जातात किंवा मुलं पडून जातात किंवा भांडण करतात किंवा नको तो आग्रह करतात. तर ही समस्या आपण लक्षात घ्यायची आणि त्या पद्धतीने त्याला नाही का आपण 7 औषधं वापरायचे. एक म्हणजे संवाद, जेवढं शक्य असेल तेव्हा सुसंवाद करावा. जेव्हा शक्य असेल आपल्याला जाणं असेल तर आपले दोष आपण स्वीकारावे. मग हे दोष त्याच्यासमोर स्वीकारणारी एक भीती असते की मी दोष स्वीकारल्यामुळे हा माझा गैरफायदा होईल, वारंवार मला आठवण करून दिली नाही. आणि समजा त्याने आठवण करून दिली तरी आपण प्रेमाने सांगायचं, बेटा मी तुझ्यासमोर स्वीकारला आहे माझा दोष, माझ्यामुळे ही अस्वस्थता झाली, आता त्याची आठवण नको करू, त्याच्यामुळे तुलाही दुःख होतं आणि मलाही दुःख होतं. तर संवाद सुधारायचा, संबंध वाढवायचे. मग मुलासोबतचे संबंध वाढवायचे म्हणजे कसं, आता मुलगा 15 वर्षाचा 16 वर्षाचा आहे, त्याच्या मित्रांना आपण स्वतःहून भेटा, सहज भेटा. मित्रांना घरी बोलवा जेवायला, मित्रांसोबतचा परिचय त्याचा वाढेल आणि मग त्यालाही लक्षात येईल की मित्र इथे आल्यामुळे मित्रांमध्ये त्याचा रिस्पेक्ट वाढला आहे कारण तुम्ही जेवायला बोलवलेलं आहे. मग त्यासोबत आपलं त्याला काहीच त्याच्या कमतरतांबद्दल सांगायचं नाही की आपण त्याला सपोर्ट द्यायचा आणि त्याला तो अनुभव द्यायचा. तसंच आपण त्याला सोबत घेऊन शिक्षकांसोबत भेटायचं आणि शिक्षकांना विचारायचं की आपण स्वतः आधी शिक्षकांकडे जाऊन भेटायचं आणि याच्यासाठी मी काय सपोर्ट करू शकतो, कसा सपोर्ट करू शकतो आणि आपण आपली जबाबदारी घ्यायला लागा. मग तसंच या बाबतीत आपण काउन्सिलिंग हे घेतलं तर अधिक चांगलं राहील. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ॲलाटेड मिटिंगला घेऊन जा, नागपूरला किंवा मुंबईला जेव्हा शक्य असेल ते ॲलाटेड मिटिंगची डेट पहा आणि त्याप्रमाणे घेऊन जा आणि त्याला अटेंड करण्याची संधी द्या की बेटा इथे मिटिंग चालते, आपल्या इथे चालत नाही, माझी इच्छा आहे की तू अटेंड करावी, तर माझी रिक्वेस्ट आहे तुला या मिटिंगला तू अटेंड कर. रिक्वेस्ट आहे, तू केलं पाहिजे, तुला समजलं पाहिजे, तुझ्यासाठी आहे, तुला याचा फायदा होणार आहे हे आपल्याला सांगायचं नाही आहे. आपली नम्रता महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासोबत पुढची आणखी औषधं आहेत ती ही संपर्क. आपण मुलाच्या संपर्कात वेळोवेळी राहा, रोज त्याची चौकशी करा म्हणजे त्याने आनंद काय घेतला, त्याने आज नवीन अनुभव काय घेतला, त्याने आज नवीन आव्हान काय स्वीकारलं, त्याने आज नवीन काय काम केलं हे विचारा. त्याने काय चुका असतं हा विषय काढूच नका. मग आपल्याबद्दल जेव्हा ट्रान्सपरन्सी वाटेल, आत्मीयता वाटेल तेव्हा तो स्वतःहूनच सांगेल की माझ्या हातनं अशी चूक झाली. आणि संपर्क, संबंध, संवाद, त्याच्यानंतर सहवास, सहकार्य, सहकृती, सहभाग. म्हणजे सोबत काम करा, त्याच्या कामामध्ये त्याला मदत करा, त्याच्यासोबतचा वेळ वाढवा. असं म्हणू नका की मला वेळ नाही मिळत, माझा व्यवसाय असतो किंवा नोकरी असतो वगैरे वगैरे. तो आपला सहवास टाळेल कदाचित, टाळत असेल काय हरकत नाही, आपण त्याला विरोध करू नका आणि काही कामं सोबत करा आणि सहकार्य करत चला. ज्या ज्या गोष्टी चांगल्या तो करतो त्याला सहकार्य देत चला आणि वाईट गोष्टीसाठी जो सहकार्य अपेक्षित करसेल ना तर आपण शेअर करा की तू जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा मला इच्छा व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो, मला हे हवं म्हणतो, तेव्हा मला माझ्या मनात अशी भीती वाटते. म्हणजे याबद्दलचा मी माझाही अनुभव सांगतो की मी जेव्हा 11वीत होतो तेव्हा मी 5वीपासून सेविंग करत 1500 रुपये जमवले आणि त्या वडिलांना म्हटलं की मला 11वीमध्ये त्याच 11वी मॅट्रिक होती, तर 11वी माझा अभ्यासाचा वेळ जास्त काळ म्हणून सायकल घ्यायला. वडील म्हणत नाही नको घेऊ, नाही म्हटलं मी तुम्हाला जी भीती वाटते की मी सायकलच चालत राहील अभ्यास नाही करणार, तुम्हाला प्रॉमिस करतो मी आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवणार आहे आतापर्यंत. मग अशा पद्धतीने एक मुलगा म्हणून डील केलं होतं. पण कसं का डील केलं होतं, कारण माझ्या वडिलांनी म्हटलं नाही की तू घेऊच नको, आलं लक्षात. फक्त वडिलांनी सांगितलं होतं तू सायकल ह्यावर्षी घेऊ नको.
एवढं म्हटलं. मी मेंबर आहे, लग्न सोसायटीमध्ये झाले, मुलगा 5 वर्षाचा आहे, त्यांनी मिटिंग करू शकतात काय? आपलं जर शेअरिंग त्याने ऐकतलं असेल ना, तर आपण त्याला आपण ज्या भूतकाळामधनं गेलेलं आहात ते माहिती होऊ द्या ना. आपला भूतकाळ त्यांना कळू द्या आणि आपल्या वडिलांनी एवढं सहन केलं त्यांना कळू द्या. आणि एवढं सहन करून आपले वडील आता आपलं चांगल्या प्रकारे संगोपन करतात, आपली काळजी घेतात ते कळू द्या. कुटुंबामध्ये आपण काहीच लपवायचं नसतं. कुटुंबामध्ये सगळं ट्रान्सपरन्सी ठेवायची असते आणि एकमेकांना क्षमा करायची असते, एकमेकांना माफी मागायची असते. माफी मागणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी योग्य वेळेस ते योग्य सुद्धा मागायचं. मग माफी मागताना कधी कधी वाद होऊ शकतो. आपण शांत राहायचं आहे, आपण शांतपणे तिथे थांबायचं आहे, पळून नाही जायचं, निघून नाही जायचं. आणि त्यांना विचारायचं आणखी तुला काही सांगायचं आहे का? तो म्हणून नाही सांगायचं नाही, माझं जे बोलायचं बोल. ठीक आहे, हरकत नाही, मला तुझं मान्य आहे सगळं बोलणं, संपलं. मग तो विषय तिथेच संपवायचा असतो. नंतर नाही का 10 दिवसांनी, 20 दिवसांनी, 1 महिन्याने आपण तो विषय जस्ट रिफर करायचा असतो की बेटा पहा, मी माझी चूक कबूल केली की नाही. मला असं वाटतं की तूही तुझी चूक समजा कबूल केली तर तुला पावर येईल, तुला मनाची शांतता मिळेल, मनामध्ये अपराधीपणाची भावना वाटणार नाही. त्यामुळे तुला जे वाटतं त्यात तू अधिक प्रभावित होशील. काही न विचार करता लवकर रिॲक्ट होतो, राग येतो आणि पटकन बोलून देतो, त्यावर मार्गदर्शन. राग येतो, रिॲक्ट करतो आणि पटकन बोलून देतो, याला आपण म्हणतो प्रतिक्रिया. तर 2 गोष्टी आपण करत असतो, प्रतिक्रिया करत असतो किंवा प्रतिसाद देत असतो. आपलं मन असतं ना, हे सातत्याने दुसऱ्याचं ऐकत असतं. तुम्ही माझं ऐकताय, माझं ऐकल्यानंतर माझ्याबाबत तुमच्या ज्या भावना असतील, विचार असतील, त्या विचारांना लक्षात घेऊन मन तुम्हाला माझं म्हणणं कळवत आहे. तुमचे कान जरी ऐकत असले तर ते कान मनातून ऐकतात आणि नंतर तुम्हाला जे जाणवतं, तुमचं मन जे म्हणताय ते तुम्ही ऐकत आहात आणि मग त्याच्यामुळे तुम्ही रिॲक्ट होता. मग तुमचं मन जर चुकीचं ऐकवत असेल, जसं वडिलांनी मला सांगितलं की नियमित व्यायाम कर, मी मनात काय नियमितपणे धावायला जा मला म्हटलं सकाळी 5 वाजता उठून. मी काय ऐकलं की रोज व्यायाम करतो, रोज खेळतो. आता वडील उगाच मला सकाळी उठून त्रास देत आहेत, सकाळी उठण्याचा त्रास देत आहे, नाही जात, मी विरोध केला. तर बोलण्यामागचं प्रेम ऐकलं नाही आणि मग नाही गेलो. मग 3ऱ्या दिवशी मार पडला, मग धावत गेलो. लक्षात आलं का? तर माणसाचं कसं होत असतं हे तुम्हाला सांगतो. तसंच तो मुलगा ऐकत नाही किंवा रिॲक्ट करतो किंवा भांडतो, फटकन बोलून देतो, हे त्याचं मन तसं म्हणतो करतो, त्याच्या भावना तशा म्हणतो. तर माणसाचे मन, आपलं मन जे ऐकत असतं ना, हे आपल्या विचारांमधून येतं, विचारांच्या माध्यमातून, आपल्या नको त्या भावनांच्या माध्यमातून, आपल्या नको त्या संकल्पनांच्या माध्यमातून, आपल्या नको त्या गैरसमजांच्या भावनांमधून, आपल्या अंधश्रद्धांमधून, आपल्या चुकीच्या अनुभवांमधून, आपल्या जीवनाच्या बाबत आपण ज्या व्हॅल्यूज ठेवतो, जे मूल्य ठेवतो त्यांच्यामधून आणि आपल्या स्वतःच्या जजमेंट पॉवरनुसार, स्वतःच्या निर्णयशक्तीनुसार आपण ह्या वेगळ्या माध्यमातून ऐकत असतो. तर मी सध्या तुमच्याकडे पाहतो आहे आणि साध्या काचेतून पाहतो, तर तुम्ही आहात तसे मला दिसाल. मी लाल रंगाची काच लावून पाहिलं तुमच्याकडे तर तुम्ही मला सगळे लाल दिसाल आणि मी म्हणेल जग लाल आहे, तुम्ही लाल आहात, तुम्ही गोरे नाही आहे. तसंच आपण जेव्हा ऐकतो तेव्हा मनाचं तसंच होतं आणि मग आपण चुकीचं समजतो. आपल्याला जो नवरा असो किंवा जीवन जोडीदार असो, त्याच्या बोलण्याच्या मागचे त्याचे विचार, त्याच्या कमिटमेंट, त्याचे काही भावना आहे हे लक्षात नाही येत. आणि हे लक्षात न आल्यामुळे नवरा बोलतो किंवा बायको आपल्याला बोलते, ती प्रेमापोटी बोलते, पण आपण काय विचार, ही त्रास देण्यासाठी बोलते, ही त्रास देण्यासाठी मला काम करायला सांगते, त्रास देण्यासाठी नको ते सांगत असतो किंवा नवरा सांगत असतो, अशी बायको. तर हे जे असतं आपलं ऐकणं, हे ऐकणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून जास्तीत जास्त शक्य असेल तेव्हा तुम्ही नथिंगनेसमधनं ऐका, शून्य भावनेतून ऐका. की पहिल्या वेळेस आपण एकमेकांना भेटलो त्यावेळेस आपल्या एकमेकांबद्दल गैरसमज होते का? पती पत्नी म्हणून, भावी पती पत्नी म्हणून एक आनंदाने बोलतो, 4-4 महिने आपण गप्पा मारल्या, कोणावर काहीच आरोप नाही. आणि आज काही न करता आपण चुकीचं का बोलतो आहोत? कारण आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज आहेत, गैरभावना आहे
म्हणून आपलं मन तसं ऐकत आहे, ते मन चांगलं काम करत नाही, मन चांगलं काम करत नाही म्हणून माझी कृती चुकते. मग मी फटकन बोलतो. ती व्यक्ती प्रेमापोटी मला सांगते, ती व्यक्ती सद्भावनेपोटी सांगते, मी चांगलं व्हावं किंवा घरातली समस्या सुटावी यापोटी सांगते. पण तिला वाटतं की मी तिचा अपमान करतो आहे, मी तिला त्रास देतो आहे, किंवा मला तिला समजून घेत नाही आहे, किंवा माझ्या आरोप करताय किंवा माझ्या टीका करताय, की इतरांसमोर सांगून माझा अपमान करत आहे, किंवा मला नावं ठेवत आहे, किंवा मला कमी समजत आहे, मला समजत नाही. मग पटकन बोलून देतो आणि मग आपल्या केलेल्या चुकांची आठवण देते. मग अशा वेळेस आपल्यावर तिने आरोप केल्यावर आपण चिडतो, ठिणगी पडते भांडणाची. तर अशा स्थितीमध्ये समोरची व्यक्ती चिडली, भांडली, नको ते बोलली, हरकत नाही ना. ती व्यक्ती बोलली, ती तिची समस्या झाली ना. ती व्यक्ती 4 लोकांसमोर अपमानास्पद मला बोलली किंवा नको ते फटकन बोलून दिलं, तिची समस्या झाली. आता ती जी बोलली व्यक्ती फटकन, तिच्याशी मी फटकन वागावं का? नाही, मी शांत राहावं. आणि ती व्यक्ती जेव्हा शांत असेल, ती व्यक्ती जेव्हा मूडमध्ये असेल, ती व्यक्ती जेव्हा आनंदी असेल, ती व्यक्ती जेव्हा माझ्याशी प्रेमाने बोलत असेल, तेव्हा आपण बोलायचं. मग त्यावेळेस एक्सप्रेस करायचं, तुम्ही एवढं चांगलं बोलतात, मला तुमच्याबद्दल आदर आहे, तुम्हाला काही त्रास होतो हे मला समजतं, तुमच्या स्वभावाच्या काही मर्यादा आहेत ते मला माहिती आहे. तरी पण जेव्हा तुम्ही मला 4 लोकांना फटकन बोललं ना, तेव्हा मला वाईट वाटलं आणि मला वाटलं मी जे काही तुमच्यासाठी काय कुटुंबासाठी करत आहे ते चुकीचं करते आहे का, एवढं सहन करत आहे चुकीचं करत आहे का, मला असं वाटतं मी चुकत आहे का, मला वाईट वाटलं. ते त्यावेळेस सांगायचं असतं. तर केव्हा बोलावं आणि शब्द कोणते वापरावे, ते वापरण्यामागे भावना कोणती असावी, विचार कसावं, प्लॅनिंग कसं हवं, हे महत्त्वाचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सरावाने येतात. तुमचा टार्गेट आहे का सुसंवाद करायचं, तुमचा टार्गेट आहे का संबंध चांगले राहिले पाहिजे, तुमचा टार्गेट आहे की आपसातलं प्रेम टिकून राहिलं पाहिजे. मग आपण स्वतःमधले कौशल्य वाढवा. मी कौशल्यांबद्दल बोलत होतो. केवळ मशीन चांगली असून उपयोग नसतो, तो ड्रायव्हर जो चालवणारा असतो त्याचं कौशल्य महत्त्वाचं असतं. त्या ड्रायव्हरमुळे कार सेफ असते. कारमध्ये एअरबॅग आहे म्हणून कार सेफ नाही आहे. तो ड्रायव्हर सातत्याने अटेंटिव्ह राहून ठराविक स्पीडमध्ये गाडी चालवतो आणि दुसऱ्याच्या चुका तो आधीच समजून घेतो आणि स्वतः सेफ डिस्टन्सला राहतो, त्याच्यामुळे गाडी सेफ आहे. तर आपला ड्रायव्हर कसा आहे, आपली गाडी चांगली आहे. पण गाडी चांगली आहे, खरंच चांगली आहे का? आपली गाडी म्हणजे केवळ शरीर नाही, आपले विचार तपासून पहा, आपल्या भावना तपासून पहा, आपलं स्वपरीक्षणाचं जे काही भूमिका आहे ते तपासून पहा, आपण आपल्याशी प्रामाणिक किती आहे ते तपासून पहा, आपण स्वतः लोकांना किती उपयोगी आहात हे तपासून पहा, दुसऱ्यासाठी किती जवळ आहे हे तपासून पहा. म्हणजे मग हे आपोआपच घडतं. सर, माझी एकुलती एक मुलगी आहे. अल्कोहोलिझममध्ये सुद्धा मी तिला 4 बोटाची थापडी मारली नाही, परंतु त्याचा परिणाम असा झाला की आता ती मोबाईलद्वारे नको असलेल्या वेळ खर्च करीत आहे आणि ऐकत नाही. काय करावे, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, माझी बायको मुलीच्या हातात मोबाईल देण्याकरता ठेवत असते, तसेच त्याचे दुष्परिणाम सांगत नाही तरी मार्गदर्शन करावे. आणि तिसरा प्रश्न आहे, माझी मुलगी मोबाईल खूप पाहते, मी म्हटले पाहू नको तर ती खूप जिद्द करते आणि चिडते. मुलगी 7 वर्षाची. असे 3 प्रश्न आहेत. हे प्रश्न आहे की तक्रार आहे? प्रश्न आहे की तक्रार आहे? जर आपण तक्रार म्हटलं ना की मग आपण नकारात्मक मोडमध्ये जातो आणि आपल्याला उपाय सुचत नाही. आणि हे आपली समस्या आहे म्हटलं ना, प्रश्न म्हटलं ना, तर मग आपल्याला उपाय सुचतात. तर माणसाचं असणं महत्त्वाचं आहे की माणसाचं असणं कसं आहे. मगाशी मला जो नको ते करतो म्हणून आपण पॉवरलेस बनतो. पॉवरलेस बनल्यानंतर त्याच्या पुढे काय करायचं की नको ते बनल्यामुळे मी चिडचिड करते किंवा टीकाकार असते किंवा सहकार्य देत नाही, नॉन कॉपरेटिव्ह असते किंवा प्रेमळ नसते, म्हणून माझ्या कुटुंबाचं आयुष्य किंवा माझं आयुष्य भविष्यात कसं राहणार आहे याचा आपण विचार करा. आणि भविष्यात हे असं भविष्य मला चालणार आहे का? माझ्या मुलीने मोबाईल पाहत आहेत, मला चालणार आहे का? नाही चालणार आहे. मग हे तर मुलगी तर मोबाईल सोडायला तयार नाही. मी जेवढं पाहू नको म्हणजे तेवढं ती पाहते. मग अशा स्थितीमध्ये माझ्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या भावनांमध्ये आणि माझ्या वर्तनामध्ये काय प्रदूषण आहे
काय नको ते आहे हे मी तपासायला पाहिजे. मग माझ्यामध्ये काय असायला पाहिजे, माझ्या बोलण्यामध्ये काय असायला पाहिजे, माझ्या वागण्यामध्ये काय असायला पाहिजे की जेणेकरून माझी मुलगी मोबाईलपासून दूर जाणार आहे. हे मला इम्पॉसिबल वाटतं, पण ते पॉसिबल वाटायला पाहिजे आता मला. मग माझ्या मुलीने किंवा माझ्या मुलाने मोबाईल पाहू नये, मोबाईल मागू नये किंवा मोबाईलचा उपयोग योग्य तेवढाच करावा. यासाठी माझं पालक म्हणून असणं कसं असावं. आपण आंधळं प्रेम करता का आपल्या मुलीवर? आपल्या मुलीचा नको तो हट्ट आपण पुरवता का? आपण स्वतः जास्त वेळ मोबाईल मुलीसमोर पाहता का? आपण स्वतःहून लहानपणापासून मुलीला का मोबाईल द्यायला लागल्यात? तुमच्या कामाचा ताण कमी व्हावा, माझा स्वयंपाक चांगला व्हावा, तोपर्यंत मोबाईल वापरायला दिला. मुलगी मोबाईल रडायला लागली लहानपणी म्हणून मोबाईल पाहायला दिला. अशा प्रकारच्या चुका आपल्या हातनं झालेल्या असतात. मग याच्यावर नवरा आरोप करतो, मग बायकोही आरोप करते की तुम्हाला समजायला पाहिजे, तुमची भीती वाटत नाही मुलीला म्हणून मुलगी पाहते. तुमचा काही धाक राहत नाही तर तुम्ही धाक लागेल असं ठेवा, तिथे लाड नका करू. असं मुलींसमोरच बोलणं होतं. आमच्याकडे पालक येतात, मुलीला घेऊन येतात आणि विचारतात, डॉक्टर साहेब हिच्या कानावर मोबाईलवर जर परिणाम नाही झाला ना, कान तपासायचा असतो, किंवा डॉक्टर हिला सांगा मोबाईल वापरायचा नसतो. आता पेशंट समोरच मोबाईल वापरायचा नसतो हे ते पालक आम्हाला सांगतात. मग आम्ही प्रभावी होऊ का? कारण मोठो काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, हेतू काय आहे की पालकांचा गैरसमज आहे की हे गैरवापर करते आणि आता डॉक्टरने सांगावं, मी सांगून थकलो. तर अशा प्रकारे आपण कुठे चुकतो हे लक्षात घ्यायचं. बऱ्याच वेळा नाही का आपल्या बोलण्यामध्ये नको ते बोललं जातं, नको त्या ठिकाणी बोललं जातं, मुलांसमोर नको ते केलं जातं, नको ते बोललं जातं. एक लक्षात घ्या की पहिल्यांदा आपला मोबाईलचा वापर आपण कमीत कमी करावा. दुसरी गोष्ट, तिने मोबाईल चांगल्या कामासाठी वापरायला पाहिजे. मग तो अभ्यास असो, काही कौशल्य शिकणं असो, एखादा नवीन पदार्थ शिकणं असो, त्यासाठी आपण मोटिवेट करा. एखादं चांगलं लेक्चर असेल ते ऐकण्यासाठी तिला मोटिवेट करा. की आपण दोघं पाहू म्हणायचं की जेणेकरून तो पदार्थ ती शिकली किंवा ते कौशल्य तिचा व्हिडिओ तिने पाहिला तर दोघांना फायदा होतो. मग याच्यामध्ये काय होतं की आई आपल्यासोबत किंवा वडील आपल्यासोबत मोबाईल पाहतात, म्हणजे मोबाईलला विरोध करत नाही. हे आधी मनातनं जायला पाहिजे. मनात अडी काय असते की मला विरोध करताय, विरोध करताय माझे शत्रू. मग शत्रूशी आपण कसं वागतो? मग पालक असूनही आपण शत्रूप्रमाणे वागतोय, आपल्याला लक्षात नाही. शत्रूप्रमाणे शब्द वागतोय, आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून मी म्हटलं सहवास, सहकार्य, सहभाग, सहकृती. अभ्यासाला आपण बसू, तू अभ्यास कर असं नाही म्हणायचं. तुला मोबाईल पाहायचा हरकत नाही, पहा, पण मला हे सांग की तू आज मोबाईलवर काय पाहिलं? हां, हे पाहिलं. आता मला सांग की ह्या मोबाईलवर तू पाहिलं, आता तू त्याच्यासाठी तुझ्यासाठी काय उपयोग करणार आहे? आता तू जे पाहिलं त्याचा उपयोग कुटुंबासाठी काय करणार आहे? आपल्याला प्रश्नांमध्ये टाकायचं आहे. आपल्याला व्यक्तीला विचार करण्याबद्दल सांगायचं आहे, विचार करण्यास प्रोत्साहन द्यायचं आहे. स्वतःच्या मनामध्ये त्याने झाकून पाहायला पाहिजे, डोकावून पाहायला पाहिजे. स्वतःच्या विवेकबुद्धीला त्यांना दिसायला पाहिजे आणि त्या प्रश्नाचे उत्तरं त्यांनी दिलेच पाहिजे असा आग्रह ठेवू नका. तुला समजायला पाहिजे, हे करायला पाहिजे, हे असंही बोलू नका. आणि प्रश्नांचे उत्तर नाही दिलं तर 4 दिवसांनी 10 दिवसांनी त्यांचा मूड असेल तेव्हा विचारा, मला सांग मोबाईल तू 1 तास पाहते आणि तुझा अभ्यास कसा आहे? चांगला आहे, तरी पण तू 1 तास मोबाईल पाहते. आता मोबाईल तू पाहायला नको असं मी म्हणत नाही आहे, पण मला असं वाटतं की ह्या मोबाईल पाहण्यामुळे तुझ्या जीवनामध्ये तू हुशार बनायला पाहिजे, तुझ्या जीवनामध्ये तुझा अभ्यास करायचं कौशल्य वाढायला पाहिजे असं मला वाटतं. आणि का वाटतं? कारण आजकाल ॲडमिशन लवकर मिळत नाही, मार्क कमी पडले तर खूप पैसे लागतात म्हणून, आणि आपल्याजवळ पैसे नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की तुझं भविष्य तू घडवण्यामध्ये, तुझं भविष्य तू घडवण्यामध्ये तुझाही सहभाग असावा. म्हणून मला असं वाटतं की तू 1 तासाचे अर्धा तास पहा, अर्धा तास मोबाईल पहा. तर आपण मत सांगायचं आहे, आपलं उपदेश नाही द्यायचं. मला जे वाटतं ते मी मला सांगितलं, माझ्या मनाचे विचार. मग मला असं वाटायला की तू मोबाईल पाहते तर मला असं वाटतं की मोबाईलचं पाहणं वाढत जाईल, अभ्यास कमी होत जाईल ना, तुझे मार्क कमी पडतील, मग तुला ॲडमिशन नाही मिळणार. आपण स्वतःच्या मनातल्या भीती बोलून लागतो. आपलं अंतरंग जोपर्यंत त्यांना आपण सांगत नाही ना,
तोपर्यंत ते ऐकत नाही. त्यांना असं वाटतं की तुम्ही शत्रू आहात. आता हा विषयच तसा फार मोठा आहे आणि हा सुसंवादाचा विषय आहे. सुसंवाद म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीला शक्ती देणं, समोरच्या व्यक्तीला आशा देणं, समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवणं, समोरच्या व्यक्तीचं धैर्य वाढवणं, हा सुसंवाद झाला. त्याच्यामुळे ती व्यक्ती स्वावलंबी होते, ती व्यक्ती आत्मनिर्भर होते. आपण स्पॉन्सर घेतो तर कशासाठी स्पॉन्सर घेतो? ह्याचसाठी स्पॉन्सर घेतो ना, आपल्यामध्ये व्हावं म्हणून. तसं मग स्पॉन्सरचा अनुभव आपण करतात, स्पॉन्सर म्हणून आपण प्रामाणिकपणे काम करतात किंवा स्पॉन्सर म्हणून आपण प्रामाणिकपणे वागत असाल आणि आपल्या स्पॉन्सरचा उपयोग करून घेत असाल, आपण आपल्या मुलांचे चांगले स्पॉन्सर होऊ शकतो. म्हणून एमध्ये आपल्याला आणखी खोलात जायचं, अधिक सहभाग द्यायचा आहे आणि अधिक चांगल्या सहवासात राहायचं, याच्यातनं उत्तर मिळेल. जशी जशी माणसाची सोसायटी वाढत जाते आणि पहिले ॲलनांना हे चांगलं वाटतं आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्यांना याच्याबद्दल हां ते तुमच्या पाठी ठेवा, आम्हाला माहीत आहे तुम्ही किती सुधारले, काय सुधारले. आणि त्याच्यानंतर प्रश्न हा येते की माणसाकडे दुर्लक्ष. आणि अगोदर याच्या वेळेस असं वाटते का पण त्यांना एक ईश्वराचा चमत्कार झाला, जो दारूपासून दूर झाला आणि त्यांना असं वाटते का हे चांगली, आणि नंतर मग ते याच्या बायकाट करतात. बरोबर. अच्छा, एलेनांचा बी कार्यक्रम माहिती आहे. आता त्या एलेनांच्या कार्यक्रमामध्ये जास्त लक्ष न देता भजनार कीर्तनामध्ये लक्ष देतं आणि दुर्लक्ष. मग माणसाचं कसं असते, माणसाची प्रेम आदर भावना आहे दुखावतात, त्याच्याबद्दल काय? म्हणजे एमध्ये आल्यानंतर दारू सुटली आणि बायकोला नवऱ्याबद्दल किंवा एबद्दल छान वाटतं. नंतर मग काही दिवसांनी मला माहिती आहे तुम्ही किती सुधारले. ॲलानामध्ये आपण जातो आणि मग ॲलानांमध्ये येणं थांबवतो आणि भजनी मंडळीला किंवा कुठेतरी जॉईन होतो. ॲलानांमध्ये आपल्याला काही फायदा होतो आपल्याला जाणवत नाही. ॲलानांमध्ये आल्यामुळे आपली पॉवर वाढली असं जाणवत नाही. त्यामुळे ॲलानांमध्ये आपलं लक्ष कमी होतं आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला काही मिळतं आहे का पाहतो. तर हा वाट चुकल्याचाही भाग आहे किंवा हा जो भाग आहे हा एक माणूस म्हणून भाग आहे. माणसामध्ये असं वाटणं साहजिक असतं. त्या दोन मुलगा किंवा मुलगी प्रेम करतात, त्या ते एकमेकांना राजकुमार राजकुमारी वाटतात, त्यांचं लग्न होतं, लग्नानंतर राजा आणि राणी राहतात का? तसंच आहे की तुम्ही एमध्ये येतात, ए छान वाटतं कारण नवऱ्याची दारू सुटली, मग बायको ॲलानांमध्ये जायला लागते, बायकोमध्ये सुधारणा होते, ॲलानाही छान वाटतं. आता प्रश्न रोजमध्ये त्याला कोण रडेल? कारण आपली आध्यात्मिक उन्नती होत नाही आहे. आपली आध्यात्मिक उन्नती आपण 12 पायऱ्यावरच जात नाही आहे. आपण फक्त दारूपासून दूर आहोत आणि नवरा दारूपासून दूर आहे याच्यात आपण खुश आहोत आणि मी दारूपासून दूर आहे ना बायको खुश आहे याच्यामुळेच आपण खुश आहोत. पण आयुष्याच्या समस्या सातत्याने चालू राहतात आणि आपल्याला माहिती आहे की दोघांना आयुष्यभर एची आणि ॲलानांची गरज आहे. की आपल्याला सांगितलं गेलं आहे की नाही, सांगितलं गेलं आहे की नाही, तरी आपण येला येणं बंद करतात 5 वर्षांनी 10 वर्ष. ॲलानांना येणं बंद करतात किंवा काही ॲलाना म्हणतात तुमची दारू आता सुटली, आता धंद्याकडे लक्ष द्या, कशाला येबद्दल जास्त हे करतायत, हे करतायत. आता म्हटलं ॲलाना नवरा म्हणतो की ॲलाना जात जा ना, आता झालं ना, आता सगळं कशाला जायचं, मला घरची किती कामं असतात, इकडे जायचं असतं तिकडे जायचं असतं, नोकरी पाहिजे असते, तुम्हाला सपोर्ट करायचा असतात, कशाला आणखी त्रास झाला नाही तर नाही आला ना, आता काय गरज आहे. तर हे वाटणं साहजिक असतं, कामापुरता मामा लक्षात ते होत असतं, एक नैसर्गिक आहे. आणि हे का होत असतं? कारण आपली आध्यात्मिकता कमी झालेली असते. आपण 12व्या पायरीवर कुठे लटकलेलो असतो आणि पुढे जाणं कसं जायचं आपल्याला माहिती नसतं. आपण आपल्या स्पॉन्सरच्या सहवासात, संपर्कात, सहकार्यात आणि सहकृतीमध्ये नसतो. आपल्या स्पॉन्सरच्या सोबत आपण संवाद कमी केलेला असतो, संबंध कमी केलेला असतो आणि संपर्क कमी केलेला असतो. आणि मग हे औषधं कमी पडतात, घेतले जात नाही. ब्लड प्रेशरची गोळी 10 दिवस नाही घेतली तर हार्ट अटॅक येतो की नाही. डायबिटीसची गोळी 1 दिवस नाही घेतली किंवा 4 दिवस नाही घेतली किंवा 1 महिना बंद केली तर काय होतं? शुगर वाढते, कॉम्प्लिकेशन्स होतात. तशाच प्रकारचं ही जी सामाजिक औषधं आहेत, भावनिक औषधे आपल्याला वापरलीच जायला पाहिजे. ही वापरली गेली तर मग हा जो अनुभव आहे ना, हा अनुभव कमी होईल.
मग ज्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांनी स्वपरीक्षण करावं, ए मेंबर्स आहे, अलाम मेंबर्स आहे, त्यातनं मार्ग काढावा. धन्यवाद. शेवटचा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे, आई ललिता पवार सारखी आहे, बहीण आई आणि आमच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते, मी त्या दोघींसोबत कसे वागावे? हा केवळ दारुड्याला प्रश्न आहे का? ज्यांना दारूची समस्या आहे त्यांचाही प्रश्न आहे. आणि हा जगभराचा प्रश्न आहे, किंवा भारताचा प्रश्न नाही आहे. तर आपल्या 25 वर्षापर्यंत 28 वर्षापर्यंत आपण आईसोबत असतो आणि त्यासोबत त्याच्यानंतर बायकोसोबत असतो. आता प्रत्येकाला असुरक्षितता असते की माझा मुलगा माझा राहील की नाही, माझा मुलगा माझी काळजी घेईल की नाही. मुलावर विश्वास कमी असतो आणि भीती असते की मुलगा बायकोचा होऊन जाईल, जोरू का गुलाम, त्याचंच ऐकेल. आणि बायको माझ्याबद्दल चुकीचं सांगेल आणि तो चुकीचं ऐकेल. मग आधीपासून सुनेला त्रास द्यायचा, सुनेवर डॉमिनेशन करायचं आणि संबंध बिघडवायचे. तर मी मगाशी हे सांगितलं, सासू सुनेचं प्रेम कमी होतं किंवा आत्मीयता कमी होते किंवा जिवंतपणा कमी होतो किंवा चैतन्य, सासू सुनेमधलं चैतन्य कमी होतं. आई मुलीमधलं चैतन्य कमी होतं का? पण सासू सुनेमधलं चैतन्य कमी होतं. आणि हे का होतं? कारण मी बरोबर तूच होतो. सासूमध्ये मी बरोबर तूच होतो, सूनमध्ये मी बरोबर तूच होतो. किंवा माझं ऐकलं पाहिजे तरच चांगलं, तुम्ही चांगलं. किंवा मला समजतं मी सासू आहे, मी जास्त पावसाळे पाहिजे माझं आहे. किंवा जबाबदारी आता तू घराची घे, मी सासू आहे, मी मुक्त राहणार. किंवा सासूबाईने जबाबदारी घ्यावी कारण मी जॉबला जाते किंवा मी नवीन आहे किंवा मला समजून घ्यावं किंवा मला अनुभव कमी आहे, सासूने जावं. तर हे होत नाही, हे होत नाही. म्हणून ह्या समस्या निर्माण होतात. मग आता मुलगा म्हणून मी आईला सपोर्ट देतो आणि नवरा म्हणून मी पत्नीला सपोर्ट देतो. पण हे सपोर्ट घेताना मी दोघांशी कसं बोलावं मला माहिती नाही आहे, हे मला माहिती नाही आहे. म्हणून हे समस्या आहे. मग मला आईबद्दल प्रेम वाटतं, मी कधी आईची बाजू घेतो. मग कधी बायकोबद्दल प्रेम वाटतं, बायकोची बाजू घेतो. मग इकडे बायकोच्या बाजूने बोललं आई मला रागावते आणि आईच्या बाबतीत बोललं पत्नी रागावते. तर मग आईच जास्त महत्त्वाची आहे, जा आईसोबत, माझ्याकडे नका. तर हे भीती असते. माणसं भीतीवर जगत असतात, संशयावर जगत असतात, पॉवर कमी होण्यावर जगत असतात. याची सारखी भीती वाटत. माणसं अस्तित्वासाठी जगतात आणि अस्तित्वाला याच्यामुळे धोका वाटतो. पत्नीलाही धोका वाटते, सुनेलाही धोका वाटतो, सासूलाही धोका वाटतो अस्तित्व. म्हणून हे घडत असतं. मग याच्यासाठी मी मगाशी बोललो ते टूल वापरा ना, त्याच्यातून मार्ग निघेल. धन्यवाद. धन्यवाद सर.